लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वास्तुशांतीच्या पूजेसाठी मी मामाकडे गेलेली आहे आणि त्याची पूर्वतयारीचा व्लॉग पाहिला। तर नमस्कार, मी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज वास्तुशांतीचा दिवस, ब्राह्मण काका आले होते, तयारी सुरू झाली होती आणि जवळजवळ सगळेच आता पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली होती। आणि इथे बघा, जसं ब्राह्मण काकाने सांगितलं होतं तसं सगळेजण करत होते। कोणी हाताची छाप, मम्मीने इथे हाताचे छाप काढले होते, तर इथे पंत्या वगैरे। तर ही मावशी मामा मामींची अशी जशी पदराची वगैरे लग्नात गाठ मारतात तशी गाठ मारत होते आणि इथे सगळे पाहुणे मंडळी आले होते। तर आणि गरमीमध्ये गरम होत होतं, अर्थात मे महिन्यामध्ये पूजा होती, त्यामुळे सगळ्यांसाठी ते मस्त थंडगार इथे मी रसना केला होता, मी आणि मामीने मिळून। तर ह्याच्यामध्ये आम्ही रसण्याचं पॅकेट आणि आहे ना साखर मिक्सरमध्ये लावून पिठी साखर टाकली होती। खरंच अशा पद्धतीने केलं ना, खरंच खूप थंड होतं। आहे ना 15 ते 20 लिटरच्या प्रमाणात बनवला होता आणि 4 ते 5 तास खूप असा थंडगार राहिला होता। म्हणजे जोपर्यंत सगळे पाहुणे आले तोपर्यंत सगळ्यांना छान असं थंडगार देता आलं। आणि इथे बघा, कलश पूजनची तयारी चालू होती। कलश पूजन झाल्यावरती मामा मामींना मावशी आणि मम्मीने ओवाळून घेतलं। त्यानंतर तुळशीची पूजा केली इथे आणि संपूर्ण घरामध्ये कलश फिरवण्यात आला। मंदिरामध्ये ठेवून मंदिराची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर इथे परत एकदा पूजेला बसण्यात आलं। तर इथे थोड्याच वेळामध्ये ना पूजा सुरू होती। तेवढ्यातच इथे मुंबईवरून पप्पा आले होते, आहो आणि स्वरूपचे अंकल देखील आले होते। तर हे बघा, पूजा झाल्यानंतर आहे ना हा एक विधी होता जो की मी फर्स्ट टाइम बघितलं होतं। मामा मामीच्या अंगावरती सगळ्या बहिणींनी पाणी ओतायचं होतं आणि इथे मम्मी आणि मावशी आणि मामी होत्या, सगळ्यांनी सेम साड्या घातल्या होत्या, त्याचबरोबर माझ्या आजीने आणि श्रीशाने देखील। तर इथे ना पूजा झाल्यानंतर आयर मोडण्याचा कार्यक्रम होता, चेंज करून घेतला आणि त्यानंतर आयर मोडण्याचा कार्यक्रम झाला। तर ह्याचा आहे ना डिटेलमध्ये पूर्ण फुल ब्लॉग मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर नक्की जाऊन चेक करा। आता पूजा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी इथे आहे ना पाया पडलो, प्रसाद घेतला आणि अर्थातच आम्ही इथे जेवणाला सुरुवात झाली होती। 12:30 ते 1 ह्याच्या दरम्यान संपूर्ण जेवण झालं होतं। जेवणाच्या मेनूमध्ये बघा, इथे जिरा राईस, बुंदी, दाल तडका, त्याचप्रमाणे कोशिंबीर, चपाती असा बराच काही मेनू होता। तर ह्या माझ्या सगळ्या आजी आणि हे सगळे आहे ना दीदीच्या मैत्रिणी आहेत। आणि बघा, इथे आहे ना मी जेवायला बसली होती। खरंच जेवण खूप छान होतं, मस्तपैकी सगळ्यांचे नंतर मामा मावशींचे सगळ्यांचे, कारण का कुठलाही कार्यक्रम असेल ना त्यानिमित्तानेच असं एरवी भेटणं होत नाही आहे, म्हणून सगळ्यांना थांबून इथे मस्तपैकी फोटो व्हिडिओ काढून घेतले। आणि त्यानंतर आहे ना सगळ्यांना रिटर्न गिफ्ट मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की सगळ्यांना मानपान करून पण परत रिटर्न पाठवलं। आता कार्यक्रम झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये ना सगळे एक एक पाहुणे निघायला लागले आणि रात्री ना भजनाचा कार्यक्रम होता। अशा पद्धतीने व्हिडिओ मी इथे एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका।